बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व भाग 16. राजेंची मुदत आज संपत होती. त्यानं स्वतःच मागून घेतलेली. मार्कवेल उद्योग समूहात विश्वासरावांचा एक्झिक्युटिव्ह असिस्टंट म्हणून रुजू होऊन राजनला आता 1 महिना पुरा होत होता. जेमतेम 1च महिना, पण तेवढीच मुदत त्यानं मागितली होती. एक लक्षात ठेव राजन, विश्वासरावांनी त्याला पहिल्याच दिवशी म्हटलं होतं. तू माझा सेक्रेटरी नाही आहेस, साधा असिस्टंट नाही आहेस. यू आर एन MBA. तेव्हा तू माझ्या अपॉइंटमेंट्स ठरवायच्या नाही आहेत. तू मला सजेशन्स द्यायचे आहेत, सुधारणा सुचवायच्या आहेत. यू हॅव टू मेक अ रिअल कॉन्ट्रीब्युशन. तू टॅलेंटेड आहेस, क्रिएटिव्ह आहेस, हे मी फक्त ऐकून आहे. ते तू आता सिद्ध करून दाखवायचं आहेस. अँड दिस इज अ चॅलेंज टू यू. राजन हसला होता. आव्हानं स्वीकारणं हा तर त्याचा सर्वात आवडता उद्योग होता. पण यावेळचं आव्हान वेगळं होतं. ते राजनच्या आवडत्या मार्केटिंग विभागातलं नव्हतं, मनुष्यबळ विभागातलं होतं. मला कल्पना आहे राजन, विश्वासरावांनी म्हटलं होतं. तुझा खरा इंटरेस्ट मार्केटिंगमध्ये आहे. पण क्षेत्र कुठलंही असो, शेवटी तुम्हाला लोकांना हँडल तर करावंच लागतं. यू हॅव टू मॅनेज द पीपल, मोटिवेट देम अँड गेट द वर्क डन. मान्य आहे, पण मी नेमकं काय करणं अपेक्षित आहे? माझे 2 प्रॉब्लेम्स आहेत. दुसरा मी नंतर सांगेन, तो फारच सेन्सिटिव्ह इश्यू आहे. पण पहिला प्रॉब्लेम त्या मनानं सोपा आहे. तुम्ही सांगा तर. हे बघ राजन, आपल्याकडे 2 कॅटेगरीज आहेत. वर्कर स्टाफ ही एक आणि दुसरी ऑफिसर्स कॅटेगरी. एक्झिक्युटिव्ह मॅनेजर्स सगळे त्यात आले. खरं सांगायचं तर आपली ही टीम अतिशय चांगली आहे. माझा त्यांचा रॅपो चांगला आहे. आपली पे स्केल्सही चांगली आहेत. कंपनीतलं वातावरण चांगलं आहे. तुला आश्चर्य वाटेल, पण या कॅटेगरीत मॅनपॉवर टर्नओव्हर अगदी कमी आहे. 8-10 वर्ष सर्व्हिसवालेच बहुतेक आहेत. त्यामुळे झालंय काय, दे आर ऑल अबाउट 40. दे हॅव ऑल द जॉब सिक्युरिटी दे नीड, ऑल द पर्क्स. पण त्यामुळेच एक स्टॅग्नेशन आलंय असं मला वाटतं. सगळे तसे सिन्सिअर आहेत, पण आता त्यांच्यात ते नवे असतानाचं स्पिरिट राहिलेलं नाही. केवळ रुटीन काम चालतं. नोबडी कम्स विथ एनी न्यू आयडिया. यू अंडरस्टँड? येस सर. हे मला आत्ताच का जाणवतंय तेही सांगतो. इज द रिसेशन. ते संपलं म्हणतात, पण ते तसं संपलेलं नाही. अजून काही वर्ष खूप क्रिटिकल असणार आहेत. आपल्याला या परिस्थितीत टिकून राहायचं असेल तर एकच मार्ग आहे. वी हॅव टू बी मोर इफिशियंट, मोर कॉम्पिटेटिव्ह, मोर इनोव्हेटिव्ह. राईट सर. पण सध्याचा जो माझा मॅनेजरियल स्टाफ आहे, तिथून मला हवा तेवढा इनिशिएटिव्ह मिळत नाही आहे. त्यांना मोटिवेट कसं करायचं? रिसेशनमुळे मी तर 2 वर्ष प्रमोशन हॉलिडे जाहीर केला आहे. त्यांना कंपनीची, इंडस्ट्रीची अवस्था माहिती आहे. त्यामुळं ते डिमोटिवेट झालेत असं नाही वाटत मला. कुणीही कंपनी सोडण्याचा विचार करत नाही आहेत, कारण बाहेरही काही फार आलबेलं नाही आहे. इन शॉर्ट, मी त्यांना काही फिनान्शियल इन्सेंटिव्ह देऊ शकत नाही. तरीही त्यांच्याकडून मला प्रॉडक्टिव्हिटी वाढवून हवी आहे. हाऊ कॅन आय डू दॅट? व्हॉट कॅन यू सजेस्ट? मला 1 महिना द्या सर. मी स्टडी करतो आणि मग आपण बोलूयात. ती महिन्याची मुदत आज संपली होती आणि राजन विश्वासरावांच्या समोर बसला होता. कुठलंही आर्थिक प्रलोभन न दाखवता कंपनीतल्या अधिकारी वर्गाला मोटिवेट कसं करता येईल याचं उत्तर त्याला द्यायचं होतं. बोल राजन, काय शोधलंयस तू?
तुझ्या सुपीक डोक्यातून काही नवी कल्पना बाहेर पडते का? राजन फक्त हसला. गुड, विश्वासरावांनी म्हटलं. म्हणजे कल्पना सुचली आहे तुला? होय सर. शूट. सर, माझी कल्पना जरा हटके आहे. नो प्रॉब्लेम. जरा नाही, बरीच हटके आहे. स्टील नो प्रॉब्लेम. सर, महिन्याभरात मी पाहिलं, तुम्ही म्हटलं तसं कंपनीतलं वातावरण चांगलं आहे. मोस्ट ऑफ देम आर लॉयल, सिन्सिअर. त्याबद्दल प्रश्नच नाही. इनफॅक्ट त्यामुळेच मला ही कल्पना सुचली आहे. तू कल्पना तर सांग. एकदम नाही सांगणार. का? तुम्हाला धक्का बसेल. ठीक आहे, हळूहळू सांग. सर, इट्स अबाउट द वर्क कल्चर. कार्यसंस्कृतीबद्दल बोलतोय मी. मला असं वाटतंय की आपण एक पाऊल पुढं टाकून आपल्या अधिकाऱ्यावर आणखी थोडा विश्वास टाकावा. तो कसा? सांगतो. पण मला एक सांगा, तुमच्या मते कामावरची शारीरिक उपस्थिती महत्त्वाची असते की मानसिक उपस्थिती? अर्थात मानसिक उपस्थिती. एक्झॅक्टली. ऑफिसर किंवा इवन स्टाफ कॅटेगरीतली माणसं रोज पूर्णवेळ हजर असतात की नाही यापेक्षा ती मनानं कंपनीत असतात का? कंपनीत असतात तेव्हा ती कामात पूर्ण रमतात का, हे महत्त्वाचं आहे. तुझी सूचना काय आहे राजन? तू काहीतरी खतरनाक सुचवणार आहेस अशी मला दाट शंका आहे. खतरनाक नव्हे, क्रांतिकारक. मला वाटतं नमनाला घडावर काय हंडावर तेल ओतलंयस तू. आता सूचना सांग. सर, आपल्या कंपनीत 1200 कर्मचारी आहेत, ऑफिसर्स धरून. त्यातले फॅक्टरी ॲक्टच्या अंतर्गत 500 कर्मचारी येतात. या 500ची दैनंदिन हजेरी ठेवणं कायद्यानंच आवश्यक आहे. तेव्हा त्यांच्यासाठी मस्टर ठेवावंच लागेल. बरं मग त्याखेरीज जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी मस्टर ठेवलंच नाही तर? हा काय वेडा आहे का? असाच प्रश्न विश्वासरावांच्या मनात आणि तसाच भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटला. कंपनीत मस्टरच नको? उपस्थितांची नोंदच नको? म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा? राजन, विश्वासरावांनी म्हटलं, मला एक सांग, माझ्या कंपनीचं लवकरात लवकर दिवाळं निघावं अशी तुझी इच्छा आहे का? नाही सर, राजननं म्हटलं. आपल्या कंपनीचं भलं व्हावं हीच माझी इच्छा आहे. यात मला तरी फक्त कर्मचाऱ्यांचंच भलं दिसतंय. कधीही या, कधीही जा, हव्या तेवढ्या दांड्या मारा. यातून तुम्ही फक्त अविश्वास दाखवताय. थोडा विश्वास टाकून तर पहा. यातून काय साध्य होईल? प्रत्येकाला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव होईल. येथे मी पाट्या टाकण्यासाठी किंवा बॉसला दिसण्यासाठी येत नसून कामासाठी येतोय. कंपनीचा माझ्यावर विश्वास आहे. कंपनी माझी आहे ही भावना निर्माण होईल. ऑफिसच्या वेळाही ठरवायच्या नाहीत, त्या आहेत त्याच राहतील. आणि रजांचं काय? त्यांचंही रेकॉर्ड ठेवायचं नाही. नाही. आणि कोणी उशिरा येणार असेल, रजा घेणार असेल, त्यानं कळवायचं की नाही? अर्थात कळवायचं, पण फक्त बॉसला किंवा पर्सनल डिपार्टमेंटला नाही. त्याच्या नसण्यामुळे ज्या सहकार्याची गैरसोय होणार असेल त्याला कळवायचं. जो येऊ शकणार नसेल त्याचं काम इतरांनी वाटून घ्यायचं. त्यांनी का घ्यायचं? कारण जेव्हा त्यांची अडचण असेल, त्यांना रजा हवी असेल, तेव्हा दुसरे सांभाळून घेतील. माझे मुद्दे असे आहेत विश्वासराव. 1. त्यांच्यावर विश्वास टाकून पहा. 2. शारीरिक उपस्थितीपेक्षा मानसिक उपस्थिती महत्त्वाची आहे हे स्पष्ट करा. आपल्याला फक्त सर्वांची नियमित हजेरी नको आहे. इन्व्हॉल्वमेंट हवी आहे, आउटपुट हवं आहे, प्रॉडक्टिव्हिटी हवी आहे, हे जाहीर करा. यामुळं कदाचित प्रचंड कॅओस, अंदाधुंदी होऊ शकते. पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावर राबवून बघू. गिव्ह देम 1 month विथ नो मस्टर. मानसिक उपस्थिती ही कल्पना पचनी न पडल्यानं पर्सनल डिपार्टमेंटनं कडाडून विरोध केला.
तरीही राजांच्या आग्रहामुळं 1 month विथ नो मस्टर ही योजना राबवायचं विश्वासरावांनी मान्य केलं. खास मीटिंग बोलावून विश्वासरावांनी ही योजना जाहीर केली. तेव्हा सभागृहात काही क्षण सन्नाटाच पसरला. कुणाचा विश्वासच बसत नव्हता. अखेर एका सिनियर अधिकाऱ्यानं उठून विश्वासरावांना प्रश्न केला. सर, आर यू टेस्टिंग अस? नो, आय एम ट्रस्टिंग यू, विश्वासराव उत्तरले. तरीही मंडळी चुळबुळच राहिली. तसं विश्वासरावांनी म्हटलं, डोंट यू लाईक द आयडिया? डोंट यू अंडरस्टँड माय इंटेन्शन? फ्रेंड्स, फ्रॉम टुमारो देयर वुड बी नो मस्टर. नोबडी वुड वॉच यू, fire you. The company is all yours. I don't want your physical attendance. I want results. I want output. I want productivity. मग मात्र टाळ्यांचा एवढा कडकडाट झाला की तो थांबता थांबेना. योजना सुरू झाली आणि जणू जादूची कांडीच फिरली. कंपनीतलं वातावरण कमालीचं बदलून गेलं. मुख्य म्हणजे आपण कंपनीचे कर्मचारी आहोत ही भावना जाऊन कंपनी आपलीच आहे ही भावना निर्माण झाली. पाट्या टाकणे ही प्रवृत्ती निकालातच निघाली. प्रत्येकजण स्वतःच्या कामाविषयी अधिक दक्ष राहू लागला. आपल्या अनुपस्थितीमुळे दुसऱ्याची गैरसोय होऊ नये याची काळजी घेऊ लागला. लोक परस्परांच्या सोयीनं रजा ॲडजस्ट करू लागले. मानसिक उपस्थिती ही संकल्पना मंडळींनी इतकी मनावर घेतली की काही दिवसातच विश्वासरावांना हवी असलेली इन्व्हॉल्वमेंट दिसू लागली. प्रॉडक्टिव्हिटी लक्षणीय वाढू लागली. राजांची क्रांतिकारी कल्पना कमालीची यशस्वी ठरली. विश्वासरावांनी त्याचं मनपूर्वक अभिनंदन केलं. तुझ्या या अभिनव स्कीमच्या यशाचं रहस्य काय? त्यांनी प्रश्न केला. सर, आय बिलीव्ह सेल्फ कंट्रोल इज द बेस्ट कंट्रोल. सेल्फ मोटिवेशन इज द बेस्ट मोटिवेशन. सेल्फ सेल्फ सेल्फ, विश्वासरावाने हसतच म्हटलं. डू यू ऑलवेज बिलीव्ह इन युअर सेल्फ? येस सर, राजेन उत्तरला. आय ऑलवेज बिलीव्ह इन माय सेल्फ. हिंदुस्थान कुणाचा? मनसोक्त वाचा. बस एकच ओळ, एकच आवाहन. वृत्तपत्रातून या एकाच ओळीच्या जाहिराती झळकत होत्या. पुण्यात ठिकठिकाणी या एकाच ओळीची बॅनर्स लागली होती. ही अर्थातच राजांनी सुचवलेली स्लोगन होती. पण त्या एका ओळीनं अवघं पुणे दुमदुमलं होतं. मनसोकचा पुढचा अंक वाचण्यासाठी आतुरलं होतं. हळूहळू पुण्याबाहेर अगदी थेट नागपुरापर्यंत हे लोण पसरत गेलं. पुण्याबाहेरचे विक्रेतेही मनसोकच्या अंकासाठी नोंदणी करू लागले. यावेळच्या अंकाची प्रिंट ऑर्डर द्यावी तरी किती असा प्रश्न अपर्णाला पडला. प्रतिसादाचा अंदाजच करता येत नव्हता. आणि झालंही तसंच. जसा दुसरा अंक बाजारात आला तशा अंकावर वाचकांच्या अक्षरशः उड्या पडल्या. खास आकर्षण अर्थातच होतं अजितनं घेतलेली अनंतराव जोगळेकरांची खास मुलाखत. हिंदुस्थान कुणाचा? अनंतराव पहिला प्रश्न थेटच विचारतो. सारं जग म्हणतं हा भारत देश आहे. तुम्ही याला हिंदू राष्ट्र म्हणता. त्यानं नेमका काय फरक पडतो? देश ही संकल्पना भौगोलिक आहे. राज्य ही केवळ राजकीय व्यवस्था असते. या आपल्या नव्हे, पाश्चात्यांच्या संकल्पना आहेत. ज्या समाजामध्ये राष्ट्रीय भावना असते ते राष्ट्र असते. ज्या समाजाला समान समृद्ध वारसा असतो, गौरवशाली भूतकाळ असतो, ज्या लोकांमध्ये त्या भूमीतल्या सुपुत्रांविषयी अभिमान असतो ते राष्ट्र. आपला समान वारसा ऋग्वेद, रामायण, महाभारताचा आहे. इथे ऋषीमुनींची परंपरा आहे. हिंदू संस्कृती प्राणभूत असलेलं हे इतिहास सिद्ध हिंदू राष्ट्र आहे. म्हणजे आपण फक्त हिंदू संस्कृतीविषयी बोलतो आहोत, धर्माविषयी नाही. संस्कृतीपासून धर्म वेगळा काढताच येत नाही. हिंदूंच्या जीवनात धर्म ही संकल्पना सखोल रुजलेली आहे. हिंदूंची प्रत्येक कृती ही धार्मिकच असते. धर्माच्या पायावरच आमचं समाज जीवन उभं आहे. धर्म, संस्कृती यामुळेच तर राष्ट्र बनतं.
ते काही फक्त 2 पायांच्या प्राण्यांचा समूह नसतं. पण हे तर खरं की आजचं युग हे विज्ञानाचं आहे. विज्ञान वस्तुनिष्ठ असतं, ते नाकारताच येत नाही. मग ज्यांना वैज्ञानिक आधार नाही अशा धर्मकल्पना, अध्यात्म हे स्वीकारायचं कसं? गंमत आहे. अहो, विज्ञान नाकारता येत नाही म्हणताय, पण प्रत्यक्षात आजचं विज्ञान हेच कालच्या विज्ञानाला नाकारतं. कालचे सिद्धांत आज चुकीचे ठरतात. वैज्ञानिक निष्कर्ष सतत बदलत असतात. शाश्वत असतात ते धार्मिक सिद्धांत. तेव्हा तुमच्या विज्ञानानंच आमच्या धर्माशी ॲडजस्ट करून घ्यायला हवं. म्हणजे विज्ञानापेक्षा धर्म अध्यात्म महत्त्वाचं? विज्ञाना इतकंच जीवनविज्ञान ही महत्त्वाचं. विज्ञान भौतिक सुखसाधनं देऊ शकतं, जीवनाला हेतू नाही देऊ शकत. विज्ञानाच्या आधारे जी पाश्चात्य मंडळी इहवाद भौतिकवाद मांडतात, त्यांना ना धर्म कळतो, ना माणूस, ना समाज. जरा स्पष्ट कराल का? अवश्य. विज्ञानानं जी भौतिक सुखं मिळतात, त्यामुळे माणूस समाधानी होतो का? मग अकंठ सुखात बुडूनही तिकडचे तरुण अस्वस्थ का असतात? शांतीच्या शोधात भटकत का राहतात? भारतातल्या आध्यात्मिक गुरूंच्या पायांशी का येतात? कारण स्पष्ट आहे. विज्ञाननिष्ठ इहवाद माणसाच्या आध्यात्मिक गरजेचा विचारच करत नाही. आपला धर्म, आपला अध्यात्म केवळ भौतिक सुखाचा नव्हे, तर अंतिम सुखाचा मार्ग दाखवतं. समग्र मानवाचा विचार करतं. मानवी जीवन सफल करणारे 4 पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम व मोक्ष. यावर आधारलेला समाजच खऱ्या अर्थानं सुस्थिर, संपन्न आणि सुखी होऊ शकतो. तुम्ही म्हणालात त्यांना समाजही कळलेला नाही. नाहीच कळलेला. समाजाला स्वत्व लागतं हेच माहिती नाही त्यांना. आपला समाज चैतन्यशील आहे. भावबंधांचा गोप जुळलेला तो राष्ट्रीय समाज आहे. राष्ट्र म्हणजे राज्याचा समुदाय नव्हे किंवा भिन्न घटकांचं कडबोळं नव्हे. समान परंपरेमुळे ज्या समाजात मातृभूमीविषयी उदात्त भावना असते, त्या भावनेवरच राष्ट्रीयत्व जोपासलं जातं. केवळ स्वार्थी राजकीय हितसंबंधासाठी एकत्र आलेला समाज राष्ट्र म्हणवायला लायकच नसतो. हिंदुत्व हे मुस्लिमांच्या आणि अन्य धर्मियांच्या विरोधी नाही काय? मुळात हिंदुत्व हेच सकारात्मक आहे, निषेधात्मक नाही. असहिष्णू माणूस हिंदू असू शकत नाही. गांधीजी तर म्हणत की मी कट्टर हिंदू आहे आणि म्हणूनच मी सहिष्णू आहे. पण मग हे हिंदूंचं हिंदू राष्ट्र असं म्हटलं तर त्यात मुसलमान ख्रिश्चन धर्मियांनी कसं राहायचं? आनंदानं राहावं. इथली राज्यघटना निधर्मीच असणार आहे. सर्व धर्माचे लोक इथे राहू शकतात. अट एकच आहे, धर्माचं पालन त्यांनी व्यक्तिगत पातळीवरच करावं. करा ना. तुम्ही अल्लाची उपासना करा, ख्रिस्ताची प्रार्थना करा, पण या भूमीच्या सनातन चिरंजीवी परंपरांचा अभिमान धरा. स्वतःला भारतीय मुसलमान म्हणवताच ना तुम्ही. मग भारतीयत्व हे हिंदुत्वापेक्षा वेगळं काय आहे? स्वतःला हिंदू मुसलमान का म्हणू शकत नाही तुम्ही? हिंदू ख्रिश्चन का म्हणू शकत नाही? थोडक्यात त्यांनी हिंदू होऊनच राहावं. अगदी बरोबर. आपण साऱ्यांनीच हिंदू म्हणून जगलं पाहिजे. हिंदू दिसलं पाहिजे. जगानं इथल्या प्रत्येकाला हिंदू म्हणूनच ओळखलं पाहिजे. इंडिया, दॅट इज भारत, हा काय आचरट प्रकार आहे? हा हिंदुस्थान आहे, हिंदूंचा हिंदुस्थान आहे. आपण जेव्हा आपल्या परंपरेचा गौरव करू, अभिमान धरू, तेव्हाच आपण जगाच्याही गौरवाचा विषय ठरू. आणि इथली गौरवशाली परंपरा हिंदू नव्हे तर दुसरी कुठली आहे? आपण जर सर्वधर्म समभाव मानतो तर इतर धर्मांपेक्षा हिंदू धर्म श्रेष्ठ कसा? कारण सर्व धर्मसमभाव हिरिरीनं मांडणारा तो एकच धर्म आहे. खरं सांगायचं तर धर्म म्हणाल तर जगात तो एकच धर्म आहे. धर्मासाठी इंग्रजीत पर्यायी शब्द रिलिजन मानला जातो, तो चुकीचा आहे. रिलिजन म्हणजे संप्रदाय, उपासना पद्धती. जगात शेकडो संप्रदाय आहेत, धर्म कुठे आहेत?
खऱ्या अर्थानं आपला सनातन धर्म हाच एक धर्म आहे. बाकी सारे संप्रदाय आहेत. हिंदू धर्म म्हणजे न थांबणारा सत्याचा अखंड शोध घेण्याचा एकमेव मार्ग आहे. पण असं जर प्रत्येक राष्ट्र स्वतःला श्रेष्ठ मानू लागलं, स्वतःच्या धर्माचाच अभिमान धरू लागलं, तर जगात शांती कशी नांदणार? हा फारच योग्य प्रश्न विचारलात तुम्ही. प्रेम, भक्ती, त्याग, सेवा, निष्ठा ही मूल्येच मानवजातीला उन्नतीकडे नेणार आहेत. आणि हीच तर आमची जीवनमूल्य आहेत. म्हणूनच आपण हिंदुत्वाचा अभिमान धरायला हवा. अध्यात्माच्या आधारेच आपण विश्वाला शांतीचे धडे देऊ शकतो. संपूर्ण मानवजातीत एकतेचा भाव जागवू शकतो. आणि हेच आमचं उद्दिष्ट असणार आहे. हे कधी साध्य होऊ शकेल? उत्तर अगदी स्पष्ट आहे. जेव्हा हा देश स्वतः समृद्ध आणि शक्तिसंपन्न बनेल तेव्हा. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे हे कार्य सिद्धीस नेण्यासाठी प्रथम भारतानं स्वत्व टिकवलं पाहिजे. समर्थ व सुसंघटित झालं पाहिजे. मगच जगातील उन्मत्त शक्तींनाही आपण मानवतेचे धडे देऊ शकू. पण मुळात आपल्याकडेच इतकी विषमता, इतके भेद आहेत. ते सर्व अकारण निर्माण केले गेले आहेत. भेदाभेदांचं अस्तित्व आम्हीही नाकारत नाही, पूर्वी झालेल्या चुकाही नाकारत नाही. पण त्याच उगाळून तेजोभंग करण्यानं साध्य काहीच होत नाही. आज अकारण बोकाळलेल्या या क्षुद्र भेदांच्या वर उठायचं असेल तर मातृभूमीच्या भक्तीची समान भावना जागवावी लागेल. आणि तीच आम्ही जागवतो आहोत. चारित्र्यवान, निष्ठावंत नागरिक घडवत आहोत. म्हणूनच देशाचं भवितव्य महासंघाच्या हाती सुरक्षित आहे. त्यासाठी देशाची सत्ता महासंघाच्या हाती यावी लागेल. अर्थात आम्हाला सत्तेत स्वारस्य नाही. राष्ट्रजीवन सुखी समृद्ध करणं हे आमचं ध्येय आहे. त्यासाठी लोकशक्ती प्रबळ करावी लागेल. राष्ट्रभक्तीनं, राष्ट्रीय विचारांनी संपूर्ण राष्ट्रजीवन भारून टाकावं लागेल. त्यासाठी सर्वांना शाखेत यावं लागेल. प्रत्येक व्यक्ती शाखेवर आली नाही तरी ती संस्कारित व्हायला हवी. हिंदू परंपरेतून प्रेरणा घेणारी व्हायला हवी. हे महासंघाचं काम आहे. ते अखंड चालणार आहे. आणि म्हणूनच महासंघाच्या स्वयंसेवकांना प्रत्येक क्षण याच कार्यासाठी वेचायचा असतो. प्रचारकांनी तर संघ कार्याला सर्वस्व द्यायचं असतं. आमची परंपरा आम्हाला एकच हक्क देते आणि तो म्हणजे कर्तव्य पालनाचा. कर्मण्येवाधिकारस्ते. आता शेवटचा प्रश्न. महासंघावर फॅसिझमचा आरोप केला जातो. तो निव्वळ चुकीचा आहे. इथे आज्ञा असते ती शिस्तीसाठी, निष्ठेसाठी. पण समाजकार्यासाठी आदेश द्यावा लागत नाही. नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा देशभरातून स्वयंप्रेरणेने स्वयंसेवक धावून जातात. दुसरी अशी कुठली संघटना आहे? संघ फक्त संघटनाच वाढवेल, जोपासेल. बाकी मग स्वयंसेवक स्वयंप्रेरणेनं सर्व करतील, घडवतील. आणि हीच महासंघाची शक्ती आहे. तीच या देशाला महाशक्ती बनवू शकते. धन्यवाद. हॅलो, मनसोखचं कार्यालय का? हो, आपण कोण? मी वासंती लेले बोलते. नमस्कार, बोला. आपण अपर्णाताईच बोलताय का? हो. नमस्कार आणि अभिनंदन. कशाबद्दल? सांगते. मी एक वाचक आहे. म्हणजे ज्यांना सामान्य वाचक म्हणतात त्यापैकीच एक. मराठी नियमित वाचते, एवढंच. तुमचा मनसोखचा अंक वाचला. त्यातली संघाविषयीची जी मुलाखत आहे ती अतिशय आवडली. म्हणजे काय सांगू का, हे संघाचं प्रकरण नेमकं आहे तरी काय असं खूप वर्ष मानत होते. तसे पूर्वीही संघावरचे लेख वाचनात आले होते, पण फार बोजड हो. पुरते काही वाचलेच जायचे नाहीत. पण तुमच्या अंकातली मुलाखत पूर्ण वाचली. संघवाल्यांचं काय म्हणणं आहे ते नेमकं कळलं बघा. तुमचा बाकीचा अंकही छान आहे. ग्रंथालयातून घेऊन वाचला मी, पण तिथे नंबर लागलेत अंकासाठी. या महिन्यात वर्गणीच पाठवून देते. असे छान छान अंक देत राहा. धन्यवाद. अपर्णानं फोन ठेवून दिला.
राजन अजित तिच्याकडे बघत होते. माझं काही खरं नाही आहे, अपर्णानं म्हटलं. का? अजितनं प्रश्न केला. अरे, अशा प्रकारे फोननंतर अंगावर मुठभर मांस चढत राहिलं तर महिन्याभरातच गलेलठ्ठ होईन मी. अजित, तुला कळलं का? महासंघाचा हिंदुत्ववाद आपण सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवला आहे. तू तर कमालच केली आहेस. माझी कसली कमाल? अनंतराव जोगळेकर बोलले तेवढंच फक्त लिहिलंय मी. एवढा विनय नको बरं का अजित. केवढी मोठी मुलाखत होती. मी ऐकलंय तू रेकॉर्ड केलेलं. तू इतकी छान एडिट केली आहेस की क्या बात आहे. चला, माझ्याही अंगावर चिमूटभर मांस चढायला हरकत नाही, प्रश्नच नाही. पण ताई, एक गडबड झाली आहे. काय रे? मुलाखतीचा माझ्यावर एवढा प्रभाव पडलाय की सरळ महासंघात स्वयंसेवक म्हणून भरती व्हावं असं वाटू लागलंय. तुलाच काय, मलाही वाटतंय. पण तिथे स्त्रियांना घेत नाहीत ना. खरंय तुम्ही म्हणतात ते, राजननं म्हटलं. मुलाखत वाचली की असं वाटतं किती छान उदात्त विचार आहेत. संघाशिवाय देशाचं भलं कुणी करूच शकणार नाही. ते म्हणतात तसा प्रत्येक भारतीय, प्रत्येक हिंदू राष्ट्रभक्तीनं भरून गेला की आपला देश बलशाली होईल. आणि एकदा आपण सामर्थ्यवान झालो की मग आपण समस्त विश्वाचंही कल्याण करू शकू. त्यासाठी गरज आहे ती फक्त संघ वाढण्याची. संघ कार्य महत्त्वाचं मानणारे स्वयंसेवक आणि स्वतःला पूर्ण समर्पित करणारे प्रचारक पुरेसे तयार झाले की संघाचं हे स्वप्न पुरं होईल. प्रश्न एवढाच आहे की 1 अब्ज भारतीयांमध्ये राष्ट्रभक्ती रुजवण्यासाठी किती कोटी स्वयंसेवक लागतील आणि किती लाख प्रचारक लागतील. आणि हे सगळं कुठल्या इसवी सनात होईल? राजनच्या या बोलण्यानं अपर्णा, अजित दोघेही हसले नाहीत, पण गप्पच बसले. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. अर्थात हे प्रॅक्टिकल आहे की नाही हा मुद्दा पुढचा झाला. राजननंच म्हटलं, त्यांचा जो काही हिंदुत्ववाद आहे तो स्वीकारार्ह आहे की नाही हे महत्त्वाचं आहे. खरंय, अपर्णानं म्हटलं. अनंतरावही म्हणाले होते तुमचा सुजान स्वार्थ हिंदुत्वात बसतो का ते बघा म्हणून. हो ना, अजितनं म्हटलं. ती मंडळी तर त्याग, सेवा, समर्पण, निष्ठा याशिवाय बोलतच नाहीत. त्यांची सगळी आव्हानं त्यासाठीच असतात. त्यांचं अतिशय लाडकं विधान म्हणजे काहींनी तरी पायाचे दगड म्हणून स्वतःला गाडून घेतल्याशिवाय हे भव्य राष्ट्रमंदिर कसे उभे राहणार. आणि गंमत म्हणजे असे पायातले दगड होण्यातच धन्यता मानणारेही अनेक मिळतात त्यांना. मला एक कळत नाही, राजननं म्हटलं. आपला धर्म फक्त भौतिक सुखाचाच नव्हे तर संपूर्ण सुखाचा किंवा खरं तर अंतिम सुखाचा विचार करतो असं त्यांनी म्हटलंय. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थांनीच मानवी जीवन सफल होतं. बरोबर? हो, अजितनं म्हटलं. पण यांचे जे संपूर्ण संघाला वाहून घेतलेले प्रचारक असतात ना, ते मानव नसतात का? की त्यांना मानवी जीवनच नसतं? त्यांना फक्त समर्पण एवढाच पुरुषार्थ असतो का? त्यांना अर्थ, काम हे पुरुषार्थ वर्ज्य असतात का? त्यांना भौतिक सुखाची बंदी असते का? त्याहीपेक्षा म्हणजे प्रचारक झालं की सगळ्या भौतिक शारीरिक गरजा आपोआप नष्टच होतात का? हा प्रश्न मलाही पडलाय, अजितनं म्हटलं. आप्पांचं ठीक आहे रे. त्यांनी 10व्या वर्षीच ठरवलं होतं मी देशासाठी जगणार. त्यांना बाकी कुठलं आकर्षण नव्हतंच. निसर्ग सौंदर्य वगैरे बघण्यापेक्षा सूर्याची उपासना करण्यातच रमायचे ते. संघचालक आचार्य आहेत तेही जन्मताच विरक्त होते. त्यांना खरा संन्यासच घ्यायचा होता. गुरूंनी आदेश दिला म्हणून ते संघप्रमुख झाले. अशी ज्यांना मुळातच विरक्ती असेल त्यांचं ठीक आहे, पण अशी विरक्ती असते कितींना? ज्यांना नसते त्यांनी मग आपल्या गरजा मारत राहायचं का? आणि हे कशासाठी? तर संघ वाढावा म्हणून. संघ वाढवण्यासाठी प्रचारक होऊन सर्वस्व वाहिलं की त्यांना थेट मोक्ष मिळतो का?
काय नेमकं मिळतं काय त्यांना? समर्पणाचं समाधान, कर्तव्यपूर्तीचं समाधान. जीवनात तेवढं एकच समाधान असतं का? तेवढं एकच कर्तव्य असतं का? त्यांनी म्हटलंच आहे की आपल्या धर्मानं आपल्याला फक्त एकच अधिकार दिला आहे, कर्तव्य करण्याचा. तुला प्रश्न होता ना अपर्णा? राजेंनं म्हटलं. कुठला धर्म, कुठलं अध्यात्म माणसाला आनंदाचा अधिकार नाकारतं? मला वाटतं हे त्याचं उत्तर असू शकतं. मला शंका आहे राजन, अपर्णानं म्हटलं. संघवाले कर्तव्यावर भर देतात ते ठीक आहे, त्यांना कार्यकर्तेच हवे असतात. खरा हिंदू धर्म किंवा अध्यात्म जर मानवाच्या संपूर्ण आणि अंतिम सुखाचा विचार करीत असेल तर तो मुळातच माणसाला आनंद नाकारीत असेल असं मला नाही वाटत. खरंय, अजितनं म्हटलं. आनंदाच्या तर हजारो वाटा असतात. आनंद निसर्गात असतो, कलेत असतो, जीव ओतून केलेल्या कामातही असतो, कर्तव्यपूर्तीतही तो असतोच की. पण जेव्हा फक्त कर्तव्याचंच अवडंबर माजवलं जातं तेव्हा आनंद गायब होतो. मी आदर्श भारतीत हे पाहिलं आहे. आपण आनंदात आहोत का यापेक्षा आपण योग्य वागतोय ना, संस्थेच्या तत्वात बसणारं वागतोय ना, अप्पांना आवडेल असंच बोलतोय ना, या दडपणाखालीच सगळे वागत असतात. त्यातनं मग कृत्रिमता येते. सगळे जणू मिनी अप्पा होऊन बसतात. तुम्हाला खोटं वाटेल पण या मंडळींमध्ये विनोद करायचा म्हणजे सुद्धा मला भीती वाटायची. हसणं, दात काढणं म्हणजे थिल्लरपणा. देशकार्यात थिल्लरपणा कसा चालेल? ही मंडळी इतकी खाकी असतात ना की त्यांना विनोदाचं वावडच असतं. विनोदाचं इंद्रियच नसतं म्हटलं तरी चालेल. तिथले एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, अर्थात संघ विचारात वाढलेले. मी खात्रीनं लिहून देतो, ते भले कधी कधी हसले असतील पण 50 वर्षात त्यांनी फक्त एकही विनोद केला नसेल. ज्यांना विनोदाचं आणि हसण्याचं वावडं आहे ती मंडळी काय आनंदात राहणार आणि दुसऱ्यांना तरी काय आनंद देणार? हो, हे मात्र खरं आहे, अपर्णानं म्हटलं. मी पण तिथे असताना हसणं विसरूनच गेले होते. ताई, मरणाचं सुतक धरतात हे समजू शकतं, पण काही वेळा असं वाटतं या मंडळींनी जीवनाचं सुतक धरलंय की काय? माय गॉड, राजन उद्गारला. अजित, अरे काय खतरनाक शब्द वापरलेस तू. मी भोगले रे राजन, म्हणून बोलतोय. दुसरंही मला कळत नाही, ही मंडळी ज्यासाठी एवढा अटाबिटा करतात तो मोक्ष तरी खरंच मिळतो का? आजपर्यंत भारतातल्या किती जणांना ॲक्च्युअली मोक्ष मिळाला याचे कुठे स्टॅटिस्टिक्स मिळू शकेल का? म्हणजे उदाहरणार्थ गांधीजींना मोक्ष मिळाला होता का? विनोबांना मिळाला होता का? कारण या मंडळींनाही मिळाला नसेल तर मग आपण त्याचा विचारच करायला नको. त्या मोक्षाच्या फंदात पडण्यापेक्षा आपण आपलं मनसोक्त भरभरून जगावं हेच बरं नाही का? एक्झॅक्टली. त्यागाची, समर्पणाची स्पर्धा कशाला लावायला हवी? अपर्णानं म्हटलं. राष्ट्रप्रेमाचं महत्त्व समजता येतं, पण ही मंडळी जीवनातल्या इतर सर्वच उत्कट भावना नाकारतात, दुय्यम लेखतात. तेव्हा काय येऊ का मंडळी? अशी खणखणीत हाक कानी आली तसं तिघांनीही वळून पाहिलं. दाराशी संदीप खेडेकर उभा होता. आत येऊन अजितची पाठ थोपटीत त्यानं म्हटलं, अभिनंदन, संघ विचार अगदी मोजक्या आणि नेमक्या शब्दात कव्हर केलायस. संदीपच्या अनपेक्षित येण्यानं सगळे पुन्हा उत्साहात आले. अपर्णा, तुला कल्पना आहे का मनसोखच्या अंकानं काय कहर केलाय तो? हो, मला कळलंय, अंक संपलाय. मला तर वाटतं आता काही जण ब्लॅकनं सुद्धा घेत असतील अंक. चल, काहीतरीच काय, चेष्टा नाही करत आहे. संघ वर्तुळात तर अंक अक्षरशः गरागरा फिरतो आहे. त्या मुलाखतीच्या झेरॉक्स कॉपीज करून वाटल्या जात आहेत. मी अनंतरावांना फोन केला होता, ते मलाच विचारत होते, मुलाखतीचं हिंदी भाषांतर करून देत आहे का? संघाच्या राष्ट्रीय मुखपत्रात छापायची म्हणे. बापरे, अपर्णानं म्हटलं. म्हणजे आपला दुसराच अंक राष्ट्रीय पातळीवर पोचला की? ते ठीक आहे, संदीपनं म्हटलं.
पण आता पुढच्या अंकाचं काय? तुम्ही वाचकांच्या अपेक्षा एवढ्या वाढवून ठेवल्या आहेत की पुढची कव्हर स्टोरी यापेक्षा जोरदार हवी. आम्ही सगळे त्याचाच विचार करतोय, अपर्णानं म्हटलं. संघाच्या हिंदुत्ववादाची चिकित्सा करू शकेल असं कुणी आहे का? आहे तर. संबंध भारतात असा एकच विचारवंत आहे आणि सुदैवानं तो पुण्याचाच आहे. कोण? ल अस्टेकर. हो, नाव ऐकलंय मी, अजितनं म्हटलं. अतिशय रोखठोक मामला आहे. बरीच वर्ष स्वतः संघात होते, नंतर संघ सोडला, पण हिंदुत्ववाद सोडला नाही, त्याची चिकित्साही सोडली नाही. 2 पुस्तकंही आहेत त्यांची त्यावर. गंमत म्हणजे भरपूर टीका करून ही संघवाले त्यांना अजूनही मानतातच. ते लिहितील का आपल्यासाठी? अपर्णानं उत्सुकतेने विचारलं. माझी कल्पना वेगळीच आहे, संदीपनं म्हटलं. त्यांना लिहायला नाही सांगायचं, बोलायला सांगायचं. त्यांची जाहीर मुलाखत ठेवू, म्हणजे एक जोरदार कार्यक्रमही होईल. नंतर तीच मुलाखत छापू अंकात. पण मुलाखत घेणार कोण? ती घेऊ शकणाराही संबंध भारतात एकच माणूस आहे. कोण? संदीप खेडेकर. सर्व हसले. तसं संदीपनं म्हटलं. मी प्रळणशी बोलूनही आलोय. तुम्ही फक्त हॉल बुक करा आणि बातमी सोडा. पण लोक येतील ना? अपर्णानं प्रश्न केला. मोठा हॉल घ्या, नाहीतर लोकांना उभं राहायची वेळ येईल. प्रळणचा एवढा दबदबा आहे की बरेच जण लवकर येऊन जागा धरतील. संघाच्या हिंदुत्वावर प्ल बोलणार ही पुणेकरांना अक्षरशः पर्वणीच आहे. शिवाय संदीप मुलाखत घेणार म्हणजे धमाल, अजितनं म्हटलं. जागा पुरली नाही तर धक्काबुक्की होईल. तुम्ही पोलीस बंदोबस्त सांगून ठेवा, संदीपनं म्हटलं. अगं बाई, पोलीस बोलवावे लागतील, अपर्णानं भाबडेपणानं म्हटलं. बोलवूया की, संदीपनं म्हटलं. हिंदुत्वाचे 4 शब्द त्यांच्याही कानावरून जातील. नाहीतरी त्यांचाही खाकी ड्रेस असतोच. चला, तुम्ही तयारीला लागा. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.